नमस्कार, मी राहुल कुलकर्णी. मी काही दिवसापूर्वी कोल्हापुरात होतो आणि तिथे एक वरिष्ठ पत्रकार सहज गप्पा मारण्यासाठी आले होते आणि त्यांच्याशी चर्चा करत असताना त्यांनी एका तोडकर नावाच्या भोंदूची कहाणी मला सांगितली. रंजकच आहे. काही दिवसापूर्वी म्हणजे काही वर्षापूर्वी हा भोंदू तोडकर हा मुंबईतल्या उच्च विद्याविभूषित महिलांबरोबर काहीतरी चुकीची गोष्ट करत असताना लोकांच्या लक्षात आला. त्या बदल्यात त्याच्यावरती गुन्हा दाखल झाला आणि नेहमीप्रमाणे कोल्हापूरकर जे 2 पाऊल पुढं असतात अशा बाबीत त्यांनी ह्या भोंदू तोडकरची अक्षरशः गाढवावरून धिंड काढली अख्ख्या कोल्हापुरातनं. आता ह्या घटनेचा विस्मरण ज्यांना कोणाला झाला असेल, पण हे जे वरिष्ठ पत्रकार आहेत हे काही महिन्यापूर्वी त्याच भागात गेले होते जिथून ती धिंड काढली होती. त्यांनी मला सांगितलं की या तोडकरचा असाच दरबार सजला होता. काही महिन्यापूर्वी त्या तोडकरांचं निधन झालं. तिथे 200-300 महिला होत्या. पुन्हा काय म्हणणार तुम्ही? आसाराम बापूची तीच परिस्थिती आहे. महाराष्ट्रात अनेक ठिकाणी हा आसाराम बापूचे आश्रम आजही आहेत. आणि म्हणून मला बिलकुल आश्चर्य वाटलं नाही की काल एका वरिष्ठ राजकीय नेत्यांनी मला फोन करून सांगितलं, बरं का, त्या भोंदू खरातकडं बंगाली जादू असेल हा. कारण तो खरात हा केवळ नागच विस्फोटाचा काढत नव्हता, तर ज्या देवाचं जे वाहन आहे म्हणजे महादेवाचं वाहन नंदी पण दिसायचं म्हणे. त्याच्यानंतर अशा अनेक गोष्टी त्यांना दिसल्या आणि त्यामुळं लोकांचा त्याच्यावरती विश्वास बसायचा. अहो, बरं असं आहे की आपल्याकडं मी स्वतः वारकरी संप्रदायातला आहे. त्यामुळं विठ्ठलासारखा ज्याला कुठलंही कर्मकांड चालत नाही, विठ्ठलाच्या दर्शनासाठी, कारण आपल्याकडे मागे आषाढी आणि कार्तिकीला मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते आपल्याकडे पूजा होते. या विठ्ठलाचं कळस दर्शन, मुखदर्शन घेण्यासाठी जे वारकरी संप्रदाय 700-800 वर्षाची परंपरा आहे आपली, त्या संप्रदायातली मंडळी, महाराष्ट्रातले भक्तगण हे कधी 40 तास, 48 तास, 72 तास रांगेत उभारतात. त्यांनी काय आंघोळ केलेलं असते? कधी विठ्ठलानं म्हटलं की तू नाही जरा घरी जाणं आंघोळ करून ये? हा असा देव आहे की जो महाराष्ट्राचा आराध्य दैवत आहे. या देवाला कुठलीही कर्मकांडाची गरज पडत नाही. अशा विठ्ठलाच्या भूमीमध्ये हे राजकीय नेते, ठीक आहे राजकारणात अस्थिरता असते, ताणतणाव असतात, पण ते सर्वसामान्यांच्या आयुष्यात पण आहे. ते जर मला असं म्हणत असतील तर त्यांच्यासाठी, आणि ज्यांना कोणाला अजूनही वाटतं की हा भोंदू खरात हा काहीतरी विद्या त्याला खूप मिळालेली आहे वगैरे, ना हा काहीतरी बंगालला होता आणि तिथे काळी विद्या शिकला आणि त्या बंगालबद्दल तर इतकं आकर्षण आहे लोकांना, तो काळी विद्या शिकला आणि त्याला इतकं त्यावेळेला त्या काळी विद्यातनं लोकांनी मारलं की तो आता अंगावरती हळदी टाकून घेत नाही वगैरे, लग्नामध्ये पण त्याने शर्ट काढला नव्हता वगैरे. त्या सगळ्यांसाठी मी सांगतो, या भोंदू खरातनं SITला सांगितलं आहे. माझी महाराष्ट्रातल्या तमाम जनतेला विनंती आहे, एक तर तुमच्याकडे विज्ञानवादी दृष्टिकोन असला पाहिजे आणि तुमची श्रद्धा आणि अंधश्रद्धा ह्यातली जी धुसर लाईन आहे ती विठ्ठलाच्या दिशेनं जाऊ दे. तर या भोंदू खरातनं SITला सांगितलं की त्याला कोणताही चमत्कार येत नाही, त्याला वशीकरण येत नाही. तो हातचलाकी करून महिलांना फसवतो आणि त्यांची लैंगिक त्यांनी फसवणूक केली. आता तुम्हाला पूर्णच त्याचा तपशीलवार जबाब ऐकायचा असेल तर ऐका. भोंदू खरातनं पोलिसांसमोर अत्यंत धक्कादायक खुलासे केलेत. महिलांना धमकावल्याची आणि हातचलाकीनं आकर्षित करून त्यांची शोषण केल्याची माहिती आहे. म्हणजे दुनिया झुकते झुकानेवाला चाहिए बस बॉस. त्यांनी चक्क पोलीस कोठडीमध्ये कबुली दिली की ज्या गोष्टींना लोक चमत्कार किंवा वशीकरण समजतात ती केवळ आपली हातचलाकी आहे. तो 20 फुटी नाग, ते चिंचोके हे रस्त्यावर मिळतात. तो 20 फुटी नाग तर ॲमेझॉनवर मिळतो. आता ह्याच्यानंतर सुद्धा म्हणजे आता पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार त्यांनी आपल्या केलेल्या प्रत्येक कृतीचं समर्थन केलं. तेच करणार तो, कारण हे प्रकरण कोर्टामध्ये गेल्यानंतर त्या सगळ्या महिला येणं, दुर्दैवाने त्यांच्याबद्दलचे आक्षेपार्ह आणि काहीतरी AI जनरेटेड व्हिडिओ तयार करून लोक मूर्खासारखं ते व्हिडिओ व्हायरल करतायत. आता काय बोलणार त्याच्यात, पण ते ठीक आहे. तर आता ह्या महिला प्रत्यक्षात कोर्टात येणं, त्याची उलट तपासणी होणं, त्याला शिक्षा होणं हे बऱ्यापैकी धाडसाचं काम आहे. सो त्यांनी काय केलं आहे की महिलांना आपल्या जाळ्यात ओढण्यासाठी वापरलेल्या ट्रिक्सला त्यानं विज्ञान असं नाव दिलं आहे. तो म्हणायचा की पीडित महिलांना मानसिक दबावाखाली आणून त्यांच्यावरती वर्चस्व निर्माण केलं, त्यांच्यावरती लैंगिक अत्याचार केले. ज्या गोष्टीनं लोक चमत्कार किंवा वशीकरण समजत होते ती माझी हातचलाकी होती, हे त्यांनी पोलिसांना सांगितलं. खरातनं दिलेल्या जबाबानंतर त्यांना कोणत्या हातचलाकीचा वापर केला, त्याला अन्य कुणी मदत केली का, याबद्दलचा आता तपास पोलीस करतायत. भोंदू खरातच्या काळ्या साम्राज्यातील अनेक गुपितं SITच्या तपासात एक एक करून बाहेर येत आहेत.
तुम्हाला आश्चर्य वाटेल की खरातची मुलगी आहे तृप्त बाला, तिच्या नावावर किती संपत्ती असेल हो, ज्यांनी ह्या लोकांना वशीकरण. 100 कोटी रुपयाची संपत्ती आहे. खरातनं लेकीच्या नावाने गवळणे पाथर्डी रोडवर मोक्याचे प्लॉट खरेदी केले. त्यांनी उभारलेल्या कंपनीमध्ये मुलीची भागीदारी आहे. आता या मुलीच्या अकाउंटचा तपास सुरू आहे. खरातच्या मुलीची SIT कडनं चौकशी झाली, मात्र ती डॅडीलाच माहिती असं सांगते. मुलगा पण तोच सांगत होता. आता ती मुलगी, दुसरी मुलगी सृष्टीच्या नावे सुद्धा खरातनं प्लॉट बुक केलेले आहेत. त्यानंतर फ्लॅट्समध्ये गुंतवणूक केली आहे. तृप्तबाला हिचे नाव आहे असल्याचं दिसतंय. कितीतरी संपत्ती. खरात 19 दिवसापासून पोलीस कोठडीत आहे. त्यात सगळ्यातनं जे दिसतं आहे त्याच्यातनं दिसतंय की तिच्याकडं खूप सारी संपत्ती. आता ह्या खरातच्या या सगळ्या संदर्भात EDची एंट्री झाली. ते पण महाराष्ट्राला आम्ही परवाच्या दिवशी सांगितल्यानंतर काल मुख्यमंत्र्यांनी तेच सांगितलं. भोंदू खरातच्या पत्नीचा जो अटकपूर्व जामीन अर्ज होता तो न्यायालयाने फेटाळला. आता ED आल्यामुळं 2 पतसंस्था, एक तर समता पतसंस्था आणि दुसरी ह्या नामकरण आवारीची पतसंस्था. त्या पतसंस्थेच्या व्यवहारासंदर्भामध्ये या पतसंस्थांमधून आर्थिक गैरव्यवहार अनियमितता झाल्याच्या संदर्भात, डॉक्टरांच्या माध्यमातून, बांधकाम व्यावसायिकाच्या माध्यमातून पैसे वळवल्याच्या संदर्भात आता EDची चौकशी सुरू आहे. मनी लॉन्ड्रिंग कायद्याच्या PMLA अंतर्गत विविध कलमांमुळे गुन्हा दाखल झालेला आहे आणि या गुन्ह्यात या सगळ्या प्रकरणाच्या ती चौकशी सुरू आहे. एकच इंटरेस्टिंग सांगतो बघा, भोंदू खरात प्रकरणामध्ये लैंगिक शोषणापुरतं ते मर्यादित नाही, ते सगळं प्रकरण हे आर्थिक भानगडीचं आहे असं आम्ही सांगितलं होतं. तर त्यांनी काय केलंय, 2 बांधकाम व्यावसायिकांनी मोक्याच्या जमिनी लाटल्याचा पोलिसांना संशय आहे. एकाच बिल्डरचा व्यवहार 300 कोटीचा आहे. नाशिक पुण्यातील 5ही जण या रॅकेटमध्ये होते आणि याचा आता तपास सुरू आहे. पुण्यातल्या 5 बिल्डरांसह खादीदारी आणि खरातच्या संपर्कातील राजकारण्यांचे धाबे आणले आहेत. कारण आता पोलिसाकडं या संदर्भातले बरेच तपास येत आहेत. पुण्याच्या सीमावर्ती भागातील जमिनीच्या व्यवहारात नाशिकच्या पैशांची झालेली गुंतवणूक चौकशीच्या फेऱ्यात आहे. नाशिकमधल्या, पुण्यातल्या अनेक बिल्डरांची चौकशी होऊ शकते की या खरातनं कर्नाटकात देवदर्शन आणि तीर्थयात्रेसाठी हवीत म्हणून मुंबईतल्या दिनेश परब आणि त्याच्या पत्नीचं आधार कार्ड, पॅन कार्ड वगैरे घेतलं होतं. त्याच परबच्या नावावरती बोगस खाती काढली आहेत आणि रुपाली चाकणकर यांच्या बहिणीच्या नावावरती पण अशाच पद्धतीनं त्यांनी बोगस खाती काढलीत वगैरे असं म्हणतात. या सगळ्या भानगडीतनं आपल्याला काय दिसतंय की खरात हे जे प्रकरण जेवढं सोपं सहज वाटतंय ना, की त्याला काहीतरी वशीकरण विद्या आहे वगैरे, त्या मंडळींसाठी मी सांगतो की त्याला कुठली वशीकरण विद्या वगैरे येत नाही आहे. त्याला एकच विद्या येते, ती पैशाची आहे. आणि तो इतक्या सहजपणे लोकांना फसवत होता. तुम्ही फसलात त्याच्यामध्ये. आता किमान पक्षी जे लोक, आणि मला त्यांच्याबद्दल पूर्ण सहानुभूती आहे आणि मला ह्या लोकांबद्दल वाईट वाटतं की जे ह्या महिलांबद्दल आक्षेपार्ह, खास करून उत्तर भारतातनं, कारण तर मुख्यमंत्र्यांनी याची दखल घ्यायला हवी. उत्तर भारतातनं जे लोक असे व्हिडिओ Xवरती पोस्ट करतायत, वेगळ्या पॉर्नोग्राफिक साईटवरती पण ते दिसत आहेत. त्याच्यानंतर ते तुम्ही कुठले पेज काढा त्या पेजवरती ते येताना दिसत आहेत. ज्यांना कोणाला त्याचे सर्च केले त्यांना त्याची टॅगिंग येते किंवा माहिती येते. याचा अर्थ असा की ते समूळ नष्ट झालेले नाही आहेत, जरी 3000पेक्षा अधिकच्या लिंक्स दिसत असल्या तरी. त्यामुळे ते नष्ट करण्यासाठी थोडंसं SITनं पुढाकार घ्यायला हवा. या संदर्भामध्ये खास करून उत्तर भारतातले जे लोक आहेत, जे मराठी महिलांवरती काहीतरी अश्लील आणि मराठी माणसाबद्दल अश्लील कमेंट्स करताना दिसतात, तर त्यांना जरा धडा शिकवायला हवा. ही गोष्ट महिलांच्या मानसिकतेचा वापर करून त्यांनी केलेली आहे. आत्ता त्यांनी पोलीस कोठडीमध्ये सांगितलं पण आहे. याचा विचार करून पुढचा तपास व्हायला हवा. त्यामुळे जे लोक त्या महिलाबद्दल अश्लील कमेंट्स करतायत, त्यांच्याबद्दल चवीनं चर्चा करतात, त्यांनी एक लक्षात घ्या की शेवटी असं आहे की ते ह्याच्यातनं त्या महिलांचं तुम्ही अधिक मानसिक खच्चीकरण करणार आहात आणि त्यांच्यावरती दुसऱ्या वेळेला एक प्रकारचा आघात करणार आहात. त्यामुळे मी पुन्हा सांगतो की हे काही जादू वगैरे नाही आहे. हा सरळ हातचालाकीचा प्रकार आहे, पैशासाठी केलेला. ह्या व्हिडिओनंतर तर आय होप की तुमच्याकडं काही SIT चौकशीतल्या ह्या माहितीनंतर ज्यांना असं वाटतं त्यांच्यात काहीतरी प्रकाश पडेल. थांबूया आपण इथे.